वेलकम बॅक टू MS आरी वर्क क्लासेस। तर आज आहे आपल्या ऑनलाईन क्लासचा डे फर्स्ट। आता डे फर्स्टमध्ये आज आपण पाहणार आहोत आरी वर्कमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट निडल्स कोणत्या आहेत, म्हणजे जास्तीत जास्त यूज होणाऱ्या निडल्स कोणत्या आहेत। तर इथं वेगवेगळ्या निडल्स आहेत आणि आपण पूर्ण निडल्स नाही पाहणार आज, फक्त क्लासच्या स्टार्टिंगमध्ये तुमच्याकडे कोणत्या निडल हव्या आहेत, जसे की तुम्ही क्लास जॉईन करताय किंवा तुम्हाला ऑनलाईन क्लास करायचा आहे तर तुमच्याकडे कोणत्या निडल्स असायला हव्यात। याच्यापैकी ऑप्शनमध्ये पण आहेत काही, तर याच्यामध्ये आपण साधी सुई असेल, आरी वर्कच्या निडल असतील। आता ही जी आहे ही सिंपल निडल आहे। सिंपल निडलने आपण जरदोसीचं वर्क किंवा अजून काही वेगळे लटकनचं वगैरे जे हँगिंग असतं त्याच्यासाठी यूज करतो। आता इथे सगळ्यात अगोदर तुमच्याकडे ही निडल तर असायलाच हवी। याच्यामध्ये ही आहे डबल तार निडल। डबल तार निडलने आपण थ्रेड वर्क करतो। सिंगल तार डबल तार दोन्ही यूज होतात, या दोन्हींपैकी तुमच्याकडे एक हवी आहे, त्याच्यामध्ये आपण थ्रेड वर्क करू शकतो। ही जी निडल पाहताय जाड असते निडल आणि त्याच्यामध्ये आपण थ्रेड वर्क म्हणजे कुठल्याही प्रकारचं, जसं की जरीचं थ्रेड, परत सिल्क थ्रेड, मशीनचा धागा, असा कुठलाही धागा असेल त्या धाग्याचं वर्क करण्यासाठी ही निडल यूज होते। या निडलचा स्टार्टिंगचा जो पॉईंट आहे सुरुवातीचा, तो कसा खूप जास्त जाड असतो। आता हा पॉईंट जाड असल्यामुळे काय होतं, आपला सिल्कचा वगैरे ज्यावेळेस आपण धाग्याचं काम करतो त्यावेळेला तो धागा खराब होत नाही। जर तुमचा धागा खराब होत असेल सिल्कमध्ये वर्क करताना तर तुम्ही निडल चुकीची यूज करताय। निडल ही कधीही बरोबर यूज करायची थ्रेड वर्क करताना, कारण जरीचं वर्कमध्ये कुठलीही निडल जमते पण सिल्कसाठी प्रॉपर निडल लागते। त्यानंतर निडल येतात या बीट्स वर्कच्या। ही जी आहेत या दोन्ही बीट्स वर्कसाठी यूज होतात निडल। याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या टाईपचे बीट्स स्टिच करू शकतो, जसं की मोती असतील, त्याचबरोबर हे 4mm बीट्स आहेत, 4mmचे बीट्स आहेत, हे मणी आहेत, त्याचबरोबर हे 2mmचे आहेत बीट्स। असं प्रत्येक प्रकारचे जे मणी आहेत, जसे हे ग्लास बीट्स आहेत, असं प्रत्येक मण्याचं वर्क तुम्ही या निडलने करू शकता। म्हणजे ही सुई जी आहे ती फक्त आणि फक्त बीट्सच्या वर्कसाठी यूज होते। चेन वगैरे स्टिच करतो त्यावेळेला ह्या निडलचा यूज नाही करायचा। इथं पाहत असाल तुम्ही वेगवेगळ्या व्हरायटीच्या निडल्स बीट्स आहेत, ते बीट्सचं पूर्ण वर्क या निडलमध्ये होतं। अगदी छोट्यात छोट्या बीट्स देखील यामध्ये जातो आणि खूप जास्त बीट्स यामध्ये होतात। एकसोबत तुमचे 18, 20, 22 असे छोट्या साईजचे बीट्स याच्यामध्ये बसतात, वुडन निडलमध्ये पण आणि तारेमध्ये पण। त्याचबरोबर आता जरदोसी जी पाहतो आपण, या जरदोसीसाठी ही सिंपल निडल, अगदी छोट्या साईजची निडल असते, ज्याचं फ्लावर वगैरे करतो आपण जरदोसीचे त्यावेळेला ही निडल यूज करायची। आणि चेन वगैरे स्टिच करायची असेल तर अशी वुडनची निडल देखील यूज होते, किंवा ही जी 24 नंबरची स्टीलची निडल आहे ही देखील चालते त्यासाठी, म्हणजे तुमच्या जरदोसीसाठी। त्याच्यामध्ये जरदोसी व्यवस्थितपणे जाते देखील। आता ही जी आहे ही साधी सुई आहे, म्हणजे सिंपल सुई आहे। आता याच्यामध्ये तुम्ही धागा लावलेला पाहू शकता, तो एम्ब्रॉयडरीचा थ्रेड आहे, म्हणजे डोलीचा थ्रेड। हा जो आहे हा डोली थ्रेड आहे, या डोली थ्रेडसाठी यूज होते। आता आपण जरदोसीचं पाहिलं होतं, तर त्या जरदोसीमध्ये 24 नंबरची पण आणि वुडनची पण निडल यूज होते। आता हा एम्ब्रॉयडरीचा धागा होता, जे काही आपण हुपार्ट करतो, त्याचबरोबर फ्रेंच नॉट, रिंग नॉट अशा वेगवेगळ्या नॉट घेतो, त्या नॉटसाठी हा थ्रेड यूज होतो। त्याचबरोबर तुम्हाला आजचा हा फर्स्ट क्लास कसा वाटला हे देखील नक्कीच कमेंट करून सांगा। थँक्यू फॉर वॉचिंग दिस।